हॅलो स्टुडंट. तर आज आपण बघणार आहेत हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम मध्ये हेल्थ केअर सिस्टीम इन इंडियामध्ये आपण एक नवीन टॉपिक घेणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे हेल्थ केअर सर्व्हिसेस इन रूरल, पब्लिक सेक्टर आणि अर्बन एरिया और प्रायव्हेट सेक्टर. ओके, त्यामध्ये हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम आपण बघणार आहेत आज पब्लिक और गव्हर्नमेंट सेक्टर. तर आपण काल बघितलं होतं सेंट्रल लेवल, स्टेट लेवल, विलेज लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल. ओके, त्याच टाइप मध्ये हे एक आहे पब्लिक और गव्हर्नमेंट सेक्टर, इंडिजियस सिस्टम ऑफ मेडिसिन, नॅशनल हेल्थ प्रोग्राम, व्हॉलंटरी हेल्थ प्रोग्राम. ओके, प्रायव्हेट सेक्टर. ओके, आता यामध्ये आहे फर्स्ट वन पब्लिक सेक्टर. तर आता आपण बघणार आहे पब्लिक सेक्टर. पब्लिक सेक्टर म्हणजे जसे की जे गव्हर्नमेंट सेक्टर आहे. ओके, आता आपण खाली बघू या ठिकाणी पब्लिक सेक्टर. ओके, पब्लिक और गव्हर्नमेंट सेक्टर, दिस इज गव्हर्नमेंट एजन्सी established at local, state, federal level to provide healthcare services. Following are the type of services provided by the public health care services. ओके, तर आता पब्लिक सेक्टर म्हणजे काय, ज्या ठिकाणी ऑल पीपल्स, जेवढे पण पॉप्युलेशन आहे ती ऍडव्हान्टेज किंवा जे बेनिफिट घेऊ शकतात. ओके, जसं की आपण बघू शकतो की एक गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे किंवा एक गव्हर्नमेंट एजन्सी आहे. त्या एजन्सीमध्ये ऑल जे पण म्हणजे जे पण पुअर पीपल आहे, ज्यांची लो सोशो इकॉनॉमिकल कंडिशन आहे किंवा जे पे करू शकत नाही ऑल बिल, तर मग गव्हर्नमेंट काय करणार, त्यांना बेनिफिट प्रोव्हाइड करणार, जसे की हेल्थ रिलेटेड बेनिफिट, त्यानंतर इम्युनायझेशन किंवा कोणते प्रोग्राम असेल. ओके, तर हे येणार पब्लिक आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये. ओके, तर आता पब्लिक आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणते कोणते एजन्सी येऊ शकतात, रूरल हेल्थ सर्व्हिसेस. ओके, रूरल हेल्थ सर्व्हिस म्हणजे कसं, विलेज हेल्थ गाईड. ओके, अंगणवाडी वर्कर, आशा वर्कर, सब सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, आता रूरल हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे कसं, ज्या ठिकाणी गाव ठिकाणी या ठिकाणी. ओके, गावाच्या ठिकाणी म्हणजे जसं की विलेज हेल्थ गाईड, जसं की PSC असेल. ओके, प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, अंगणवाडी वर्कर. अंगणवाडी वर्करचं काम काय आहे, सर्वे करणं. ओके, इम्युनायझेशन करणं, कंडक्ट करणं प्रोग्राम. ओके, त्यानंतर त्यांना प्रॉपरली व्हेरीफाईड डॉक्युमेंटेशन करणं. ओके, त्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये काय असणार, एक स्टाफ नर्स काय करणार, इम्युनायझेशन करणार, अरेंज करणार प्रोग्राम. ओके, त्याच्यावरती येणार कम्युनिटी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर हे विलेज लेवलला सब सेंटर आहे, ज्या ठिकाणी सब सेंटर मध्ये पॉप्युलेशन आहे 3000 ते 5000. ओके, प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये पॉप्युलेशन असते 20000 ते 20000. ओके, आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर मध्ये पॉप्युलेशन असते 80000 ते 1,20,000. ओके, तर त्यामध्ये आता आपण बघितलं अर्बन. ओके, तर आपण बघितलं रुरल. तर आता आपण बघू अर्बन. अर्बन म्हणजे काय बघणार आपण, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, डिस्पेन्सरी, स्पेशल हॉस्पिटल. ओके, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, टीचिंग इन्स्टिट्यूशन. ओके, त्यानंतर हॉस्पिटल ऑफ सुपर स्पेशलायझेशन. ओके, आता यामध्ये आहे की फर्स्ट वन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल म्हणजे काय, ज्या जिल्हा ठिकाणीचे हॉस्पिटल असतं 50 ते 100 बेडेड किंवा ज्या कुठं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे बेडेड वाढवतात. ओके, डिस्पेन्सरी, स्पेशल हॉस्पिटल, जसं की एक मेंटल हॉस्पिटल आहे. ओके, TBचं हॉस्पिटल आहे. ओके, बर्न हॉस्पिटल आहे. असे हॉस्पिटल जे अर्बन एरियामध्ये जास्त राहतात किंवा त्या ठिकाणी हेल्थ सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ऍट द गव्हर्नमेंट अंडर. ओके, मेडिकल कॉलेज हॉस्पिटल. ओके, ज्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, त्यालाच अटॅच हॉस्पिटल आहे. असे हॉस्पिटल येतात पब्लिक सेक्टरमध्ये. ओके, किंवा टीचिंग इन्स्टिट्यूट असेल, एक नर्सिंग कॉलेज असेल, त्याला एक हॉस्पिटल अटॅच आहे किंवा त्या ठिकाणी टीचिंग इन्स्टिट्यूट आहे. ओके, हे अंडर येतात अर्बन हेल्थ सर्व्हिसेस. ओके, त्यानंतर हॉस्पिटल ऑफ सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, लाईक त्यामध्ये ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणार, जसं की डोळे चेकअप करणे, कोणाला TB झाला तर रेस्पिरेटरी सिस्टम किंवा रेस्पिरेटरी युनिट, किंवा एखाद्याला ताप सर्दी खोकला तर मेडिसिन युनिट. ओके, किंवा एखादा डेंटल किंवा एखादे दात खराब झाले तर त्यासाठी डेंटिस्ट. ओके, एक्सरे डिपार्टमेंट, लॅब टेक्निशियन, लॅब डिपार्टमेंट. ओके, ह्या टाइपचे सगळे सुपर स्पेशलायझेशन त्या ठिकाणी पाहिजे, त्याला आपण बोलतो अर्बन हेल्थ सर्व्हिसेसच्या अंडर. ओके, आपण बघतोय पब्लिक हेल्थ किंवा गव्हर्नमेंट सेक्टर. पब्लिक हेल्थ किंवा गव्हर्नमेंट सेक्टरच्या अंडर खूप सारे आहेत, जसे की आपण बघणार रूरल हेल्थ सर्व्हिसेस, विलेज हेल्थ गाईड. ओके, त्यानंतर अर्बन बघणार आपण. आता त्यानंतर बघणार आपण हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कसं, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, जसं की जे स्कीम अंडर राहते गव्हर्नमेंटच्या, जसं की गव्हर्नमेंट बेनिफिशियल देणार की तुम्ही हा फॉर्म भरा, या अंडर तुमची सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट होणार. ओके,
त्या टाईपमध्ये आपण तर त्यामध्ये कसं एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स, त्यानंतर जे हॉस्पिटल असतात जसे की जे गव्हर्नमेंट एम्प्लॉय वर्कर आहे त्यांच्यासाठी जे वर्क असतात त्यांच्यासाठी सेपरेट हॉस्पिटल असतं, जसं की आपण त्याला बोलू शकतो स्पेशलायझेशन किंवा स्पेशल हॉस्पिटल, जसं की आर्मी हॉस्पिटल असेल, त्यानंतर आपलं स्पेशल हॉस्पिटल असेल, ओके, सेंट्रल गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, एम्स हॉस्पिटल असेल, ओके, त्यानंतर रुरल साईडला एका ठिकाणी स्पेशल हॉस्पिटल असणार आहे ज्याची स्पेसिफिक ट्रीटमेंट होणार, ओके, अंडर गव्हर्नमेंट जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय त्यांना, ओके. त्यानंतर अदर एजन्सीज म्हणजे कशा, जसे की रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे हेल्थ सर्व्हिस, मिलिटरी हेल्थ हॉस्पिटल, डिफेन्स हॉस्पिटल, ओके, या अदर टाईपचे हेल्थ इन्शुरन्स किंवा हेल्थ एजन्सीज आपण याला बोलू शकतो, ओके. तर आता आपण बघितलं पब्लिक और गव्हर्नमेंट हेल्थ सेक्टर. आता आपण बघणार रुरल हेल्थ सर्व्हिसेस. रुरल हेल्थ सर्व्हिसेस कोणत्या आहेत, अंगणवाडी, सब सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर, ओके. अर्बन साईडला असणार अर्बन फॅमिली वेलफेअर सेंटर, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जिल्हा हॉस्पिटल किंवा डिस्पेन्सरी, स्पेशल म्हणजे स्पेशल हॉस्पिटल, त्या ठिकाणी टीबीचा इलाज होऊ शकतो किंवा सर्दी ताप खोकला किंवा हार्ट रिलेटेड किंवा ॲब्डोमेन रिलेटेड, ओके, लंग्स रिलेटेड, त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज, मेडिकल हॉस्पिटल, टीचिंग हॉस्पिटल, ओके. ते हेल्थ इन्शुरन्स म्हणजे एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कंपनी किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, ओके. त्या ठिकाणी आपण बघणार आहे. आता अदर एजन्सीज मध्ये बघायला गेलं तर आपण रेल्वे हॉस्पिटल, ओके, रेल्वे हॉस्पिटल म्हणजे जे पण रेल्वे कर्मचारी आहेत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट हेल्थ चेकअप प्रोव्हाइड करणे, हेल्थ बेनिफिशियन प्रोव्हाइड करणे, ओके. मिलिटरी हॉस्पिटल, मिलिटरी म्हणजे जे डिफेन्स हॉस्पिटल असतात जसं की स्पेशल मिलिटरीसाठी स्पेशल हॉस्पिटल, ओके, ते या ठिकाणी आहे. आता रुरल साईडला आपण बघणार की किती सब टाईप आहेत, जसं की विलेज आशा वर्कर, ओके. आशा वर्कर काय करणार, सर्वे करणार गावामध्ये जाऊन किती पॉप्युलेशन आहे, एवढ्या पॉप्युलेशन मध्ये 50 पॉप्युलेशन मध्ये किती लोक टीबीने डायग्नोज झालेले किंवा टीबी त्यांना आजार झालेला आहे, ओके. तर किती लोक आहेत जे असे ज्यांना व्हॅक्सिन घेतलेली, हे आशा वर्करचं काम आहे, ओके. सब सेंटर, आशा वर्कर काय करणार, सब सेंटरला व्हिजिट करणार, सब सेंटर मध्ये जेवढा पण डाटा आहे तो प्रोव्हाइड करणार. मग सब सेंटर वरून तो डाटा जाणार पीएससी ला, पीएससी वरून तो डाटा जाणार कम्युनिटी हेल्थ सेंटरला, ओके. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की द हेल्थ सर्व्हिसेस इन द रुरल एरिया आर rendered through network of infrastructure developed from within the village and continuing up to block level. जसे की ब्लॉक लेवल म्हणजे कसं, विलेज सगळ्यात अगोदर येणार विलेज लेवल पासून तर कम्युनिटी हेल्थ सेंटर पर्यंत. फर्स्ट येणार विलेज लेवल, त्यानंतर येणार सब सेंटरच्या वरती असणार प्रायमरी हेल्थ सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटरच्या वरती असणार कम्युनिटी हेल्थ सेंटर. हे असे टाईपचे सेंटर आहेत, ओके. तर आता आपण मेजर का बघणार आहेत, मेजर आपण बघणार आहे की जसं की प्रोमोटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ सर्व्हिसेस. आता हेल्थ केअर सिस्टीम यांचा मोटिव्ह काय आहे की जेवढे पण प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे, त्या ठिकाणी लोकांना बेनिफिशियल भेटलं पाहिजे रिलेटेड टू हेल्थ आपले, ओके. द मेजर एम्फसिस इज ऑन प्रोमोटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ सर्व्हिसेस अँड कॉम्प्रोमाइज, okay. Primary health care at the village level, elementary services are rendered by training village health guide, okay, birth attendants, local diets and अंगणवाडी वर्कर. आता यांचं मिनिंग एकच आहे की ज्या ठिकाणी विलेज लेवलला आहे त्या ठिकाणी एक ट्रेन प्रोफेशनल डॉक्टर पाहिजे, 2 स्टाफ नर्स पाहिजे किंवा काही डायज पाहिजे. डायज म्हणजे ज्या की आपण बोलतो ना डिलिव्हरी करणाऱ्या ज्या लेडीज असतात, जुन्या टाइम पिरियड मध्ये ज्या ठिकाणी हॉस्पिटल अवेलेबल होते त्या ठिकाणी डाईज ज्या आहेत त्या स्वतः जाऊन त्यांनी डिलिव्हरी कंडक्ट करायच्या, आणि अंगणवाडी वर्कर, ओके, हे एका हेल्थ केअर सिस्टमचे मेन मेंबर आहेत, ओके. दे आर इन्क्लुडिंग इन द हेल्थ डिलिव्हरी सिस्टम टू प्रमोट अँड एनकरेज कम्युनिटी, ओके. ओके, जसं की आपण बघितलं they are including in the healthcare delivery system to promote encourage community participation. आपल्याला काय करायचं आहे की हेल्थ प्रॅक्टिशनर साठी जास्त कम्युनिटी पार्टिसिपेशन करायचं, जसं की गावामध्ये जाऊन आपल्याला हेल्थ एज्युकेशन द्यायचं रिलेटेड टू आपलं हेल्थ, ओके. हेल्थ कशी पाहिजे, इम्युनायझेशन प्रॉपर वेळेला घेतलं पाहिजे, ओके. हेल्थ चेकअप प्रॉपरली आपण केलं पाहिजे किंवा छोट्या मोठ्या आजारांसाठी आपण सब सेंटरला व्हिजिट केली पाहिजे. हे हेल्थ केअर सिस्टमचं मोटिव्ह आहे, ओके, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे. द विलेज हेल्थ गाईड प्रोव्हाइड सिंपल ट्रीटमेंट फॉर कॉमन मायनर अलाइनमेंट फर्स्ट एड ड्युरिंग ऍक्सिडेंट अँड एमर्जन्सी केअर टू मदर अँड चिल्ड्रन इन्क्लुडिंग फॅमिली प्लॅनिंग हेल्थ एज्युकेशन, ओके. यामध्ये पण तेच सांगितलेले
आपल्याला सिंपल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची, जसे की मायनर अलाइनमेंट, जसे की ताप, सर्दी, खोकला, ओके, हे किंवा फर्स्ट एड, कोणाला काही लागलं, फर्स्ट एड झालं तर त्या ठिकाणी आपण त्यांना इमर्जन्सी केअर दिली पाहिजे. ओके, त्यानंतर जे मदर आहे किंवा जे चिल्ड्रन आहे जे की 5 वर्षाच्या खाली आहेत, जे मदर आहेत जे की प्रेग्नेंट आहेत, त्यांना आपण फॅमिली प्लॅनिंग एज्युकेशन दिलं पाहिजे. ओके, त्यानंतर आहे ट्रेन बर्थ अटेंडर्स वर्क अंडर द सुपरविजन अँड गायडन्स ऑफ फिमेल हेल्थ वर्कर अँड प्रोव्हाइड पर्सनल अँड स्किलफुल केअर ड्युरिंग parental period. Okay, give health education on child care, immunization, nutrition and family plan. यामध्ये हे सांगितलंय की अटेंडन्स जे की ट्रेन असतात, जे की डिलिव्हरी कंडक्ट करू शकतात अंडर द सुपरविजन. ओके, या ठिकाणी यांना ट्रेन करणार स्किलफुल. ओके, ज्या पण डिलिव्हरी आहे त्या डिलिव्हरी यांना अटेंड करायला लावणार. त्यानंतर हेल्थ एज्युकेशन द्यायला लावणार मदरला आणि चाइल्डला. ओके, का त्यांच्या इम्युनायझेशन साठी त्यांना प्रॉपर न्यूट्रिशन भेटलं पाहिजे किंवा त्यांना फॅमिली प्लॅनिंग ऍडवाइस करण्यासाठी. अंगणवाडी वर्कर काय करणार, अंगणवाडी वर्कर जे आहेत ते हेल्थ चेकअप करणार, सप्लिमेंटेशन नॉर्मल गोळ्या ज्या असतात सर्दी ताप खोकल्याच्या त्या देऊ शकतात, त्यांना ऑथॉरिटी आहे. ओके, त्यामध्ये ANM नर्सेस पण येतात किंवा काही जे CHO असतात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडिंग आहे. ओके, तर आपण दुसरा पॉइंट बघू, द कंटिन्यूम हेल्थ सेंटर विच प्रोव्हाइड प्रायमरी हेल्थ सर्व्हिसेस इन्क्लुडिंग सब सेंटर, प्रायमरी हेल्थ सेंटर अँड कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, मी तुम्हाला सांगितलेलं आहे सब सेंटरची पॉप्युलेशन 5,000 पर्यंत असते प्लेन एरियामध्ये. प्लेन एरिया म्हणजे कसं, जे नॉर्मल रिजन आहे ज्या ठिकाणी काही डोंगराळी भाग नाही किंवा पहाडी इलाका नाही. ओके, त्या ठिकाणी 5,000 पर्यंत आणि 3,000 अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लवकर घर कमी आहे, जसं की पहाडी एरिया, मनाली झाली, हिमाचल प्रदेश झालं. ओके, या रिजन मध्ये जास्त 3,000 पर्यंत पॉप्युलेशन असतील त्या ठिकाणी आपण एक सब सेंटर ठेवलं पाहिजे. ओके, त्यानंतर लिमिटेड प्रायमरी हेल्थ सर्व्हिसेस इज प्रोव्हाइडेड बाय द सब सेंटर इन्क्लुडिंग मॅटर्नल, चाइल्ड हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, प्रिव्हेन्शन अँड कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, treatment of minor ailment, record of vital event, emergency care, maintenance of record and report, supervision and training of guides and village health guide. ओके, आता यामध्ये हे सांगितलेलं आहे की आपल्याला सब सेंटरच्या अंडर आपल्याला मॅटर्नल, चाइल्ड हेल्थ, ओके, हे प्रोग्राम आहे, हे प्रोग्राम आपल्याला अरेंज करावं लागतो. फॅमिली प्लॅनिंग मध्ये जसं की डायरेक्ट मेथड कोणते आहे, परमनंट मेथड कोणते आहे किंवा ज्या मेथडने फॅमिली प्लॅनिंग होऊ शकते. ओके, ते मेथड आपल्याला त्यांना सांगायचे, जसं की प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनिकेबल डिसीज. कम्युनिकेबल डिसीज कोणते, जे ज्यांना की एकापासून दुसऱ्यांना होऊ शकतात असे कम्युनिकेबल डिसीज. ओके, नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे कसं, जे की जेनेटिकली होऊ शकतात, एकमेकांना होऊ शकत नाही. ओके, जसं की ट्रीटमेंट ऑफ अलाइनमेंट, मायनर अलाइनमेंट, जसं की ताप, सर्दी, खोकला किंवा जे बेसिक आजार आहे आपले किंवा जे नॉर्मल आजार आहेत त्यांना कसं ट्रीटमेंट द्यायचं. ओके, मग ते ट्रीटमेंट दिल्यानंतर किती लोक, एका गावातले लोक 5,000 आहेत तर त्यांचे 1,000 लोक ज्यांना ताप, सर्दी, खोकला आहे हे विंटर सीझन मध्ये, जसं की हिवाळ्यामध्ये. ओके, तर मग आपण त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट पण प्रोव्हाइड करणार आणि त्याचा रेकॉर्ड आणि रिपोर्ट आपल्याला सुपरविजन मधून सबमिट करायचा आहे. ओके, हे झालं आपल्या रुरल साईडला. आता अर्बन हेल्थ सर्व्हिसेस मध्ये काय येणार, अर्बन हेल्थ, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम सेम टू सेम येणार, फक्त यामध्ये काय अटॅच असणार, मेडिकल कॉलेज आणि इन्क्युबेशन. यामध्ये पण तुम्हाला सेम गव्हर्नमेंटला ऑथराईज करायचे, एज्युकेशन करायचे, त्यानंतर इम्युनायझेशन करायचं आहे. जेवढा पण डाटा आहे तो तुम्हाला गव्हर्नमेंटला सबमिट करायचं आहे. ओके, आता त्यानंतर आपण बघणार हेल्थ इन्शुरन्स स्कीम. हेल्थ इन्शुरन्स स्कीम म्हणजे एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम, हे येतं आपल्या हेल्थ केअर सिस्टमच्या अंडर. ओके, हेल्थ केअर या ठिकाणी इंट्रोड्यूस झालं होतं 1948 मध्ये. ESI, याला ESIC बोलतात, सिटी ESIC हॉस्पिटल पण तुम्ही बघितलं असेल. एम्प्लॉय स्टेट वर्किंग अंडर द स्कीम आर गिवन मॅटर्निटी बेनिफिट, मेडिकल केअर इन कॅश अँड काइंड ऑफ बेनिफिट इन केस ऑफ एम्प्लॉयमेंट इंजुरी. ओके, यामध्ये असं झालेलं सांगितलेलं आहे की जी मदर जी प्रेग्नेंट आहे, ओके, तर तिला 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी लीव्ह देणार, रजा करणार त्यांना कामावरून. का, कारण की त्यांची मॅटर्निटी बेनिफिट त्यांना परवडणार, त्यांचा जो पण बेसिक सॅलरी ती सॅलरी त्यांना भेटणार, पण त्यांना एक टाइम पर्यंत त्यांना रेस्ट करायला लावणार, ते बेनिफिट देणार मॅटर्निटी. ओके, जसं की मेडिकल केअर इन कॅश अँड काइंड. ओके, जसं की त्यांना मेडिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, जसं की आता एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं. ओके, त्या ठिकाणी त्यांना जे पण बिल आहे ते बिल अमाऊंट गव्हर्नमेंट थ्रू अंडर देणार. ओके, जसे की आपण बोलतो स्कीम अंडर
एखाद्याचं ऑपरेशन झालं, ओके, त्या टाइप मध्ये. पेन्शन फॉर डिपेंडेंट ऑन डेट ऑफ वर्कर हू लिव्ह इन एम्प्लॉयमेंट इन इंडिया. ओके, एखाद्या वेळेस जर का कोणाला इंजुरी झाली, एखाद्याला लागलं, त्या लागल्यामुळे त्याची डेथ झाली, तर त्याच्या घरच्यांना किंवा त्या व्यक्तीला बेनिफिट भेटणार, मेडिकल बेनिफिट किंवा काही अमाऊंट त्यांना देणार. ओके, त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम कोणती? सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम मध्ये कोणती? ह्याच्यामध्ये की ऑर्गनायझेशन झालेलं, जसं की रिटायर्ड सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहे किंवा सर्वंट आहे. ओके, जसं की एमपीज, ओके, एमपीज किंवा गव्हर्नमेंट ऑफ रिटायर्ड जज. ओके, जे जज असेल, जे हायर लेवल पोस्टला आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलला पोस्टला आहे, त्यांना रिटायरमेंटचे पैसे देणार. ओके, सॅलरी देणार. अदर एजन्सीज म्हणजे कोणते? डिफेन्स हेल्थ सर्व्हिसेस, ओके, रेल्वे हेल्थ सर्व्हिसेस. ओके, डिफेन्स हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे काय बघणार आपण? कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ केअर इन्क्लुडिंग कॉम्बॅट ऑपरेशन मेडिकल सपोर्ट. ओके, त्या ठिकाणी डिफेन्स ऑफिसर असले त्यांना वारमध्ये किंवा त्यांच्या घरच्यांना किंवा त्यांना कुठेतरी काहीतरी झालं तर त्या ठिकाणी त्यांना ऍडमिट करणार हॉस्पिटलमध्ये, डिफेन्स हॉस्पिटलमध्ये, आणि त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. रेल्वे हॉस्पिटलमध्ये पण सेम, जे काय आपण बघतो आरआरबी हॉस्पिटल असतात रेल्वेचे, त्या ठिकाणी पण त्यांना एम्प्लॉयला प्रोव्हाइड करणार हेल्थ सर्व्हिसेस. नंतर त्यांना जे पण त्यांचे बेनिफिट आहे त्यांना बेनिफिट त्यांना प्रोव्हाइड करणार, मेडिकल बेनिफिट, इन्शुरन्स बेनिफिट. ओके, या टाईपचे एजन्सीज आहे. तर आता आपण बघितलं की कोणत्या कोणत्या टाईपचे हेल्थ केअर सिस्टीम आहे. ओके, तर मी तुम्हाला एकदा परत रिवाइज करून सांगतो कोणत्या कोणत्या टाईपचे हेल्थ केअर सिस्टीम आहे आपल्यामध्ये अंडर गव्हर्नमेंट. ओके, हेल्थ केअर सिस्टीम आपण बघितलं पब्लिक और गव्हर्नमेंट, इंडिव्हिज्युअल सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके, नॅशनल हेल्थ प्रोग्राम बघितला आपण, व्हॉलेंटरी हेल्थ प्रोग्राम बघितला, आणि प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर मध्ये सेम, प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्हाला बेनिफिट भेटणार पण लेस अमाऊंट मध्ये भेटणार ऍज पर गव्हर्नमेंट सेक्टरचे. ओके, तर आता आपण बघितलं हेल्थ केअर डिलिव्हरी सिस्टीम इन इंडिया. त्याच्या मांडल्याचे टॉपिक आहे नॅशनल हेल्थ प्रोग्राम इन इंडिया. ओके, नॅशनल हेल्थ प्रोग्राम इन इंडिया आपण काय ते बघू. खूप सारे टाईपचे नॅशनल प्रोग्राम आहे. आता आपण फर्स्ट बेसिकली इंट्रोडक्शन बघू. इंट्रोडक्शन मध्ये सांगायचं, द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल हेल्थ काउन्सिल लॉन्च प्रोग्राम एम टू कंट्रोलिंग और इरेडिकेटिंग डिसीज विच कॉज कन्सिडरेबल मॉर्बिडिटी अँड मॉर्टिलिटी इन इंडिया. ही नॅशनल हेल्थ प्रोग्राम यासाठी लॉन्च केला की ज्या ठिकाणी मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी आहे, जसे की जन्म आणि मरण. ओके, हे याची रेट वाढत होती. ओके, जास्त करून मॉर्बिडिटी रेट म्हणजे दुःखी म्हणजे जे आजारी पडत होते आणि रुग्ण होण्याची जे पण त्यांची टाइम पिरियड होता तो कमी होता. तर त्यामुळे सेंट्रल हेल्थ काउन्सिलने काय केलं, प्रोग्राम लॉन्च केला. ओके, का कंट्रोल करण्यासाठी. आता या ठिकाणी हेल्थ प्रोग्राम कोणते कोणते आहेत? नॅशनल रूरल हेल्थ मिशन, नॅशनल प्रोग्राम रिलेटेड टू मदर अँड चाइल्ड केअर, आता फर्स्ट टर्म कोणतं आहे? नॅशनल रूरल हेल्थ मिशन. ओके, तर आपण ते बघू. नॅशनल रूरल हेल्थ मिशन, नॅशनल प्रोग्राम रिलेटेड टू अंडर कम्युनिकेबल डिसीजेस. ओके, हे पण आपण बघू थोड्या वेळाने. नॅशनल प्रोग्राम रिलेटेड टू डिफिशियन्सी डिसऑर्डर. ओके, हे पण आपल्याला बघायचे, पण आपण एक करून बघणार. ओके, ओके, तर आपण बघू नॅशनल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. नॅशनल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम मध्ये येणार मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम. ओके, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ प्रोग्राम मध्ये आपण बघणार आहेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ मॅटर्नल चाइल्ड हेल्थ प्रोग्राम टू रिड्यूस मॅटर्नल इन्फंट अँड चाइल्डहुड मॉर्टिलिटी अँड मॉर्बिडिटी रेट. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आईचे आजारी होण्याचे कारण आणि बाळाचे आजारी होण्याचे कारण आपल्याला थांबवायचे. ओके, टू प्रमोट रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, चांगली हेल्थ करण्यासाठी. का? फिजिकल सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन अँड अडोलसंट विथ द फॅमिली. जसं की त्यांची फिजिकली ग्रोथ तर होणार, हेल्थ तर चांगली राहणार, पण त्या ठिकाणी त्यांची मानसिक डेव्हलपमेंट पण चांगली होणार, यासाठी यांनी प्रोग्राम अरेंज केला. त्यानंतर सर्व्हिसेस कोणते देणार? जे पण मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असतात ते रेकॉर्ड करणार, किती प्रेग्नन्सी झाल्या एका गावामध्ये, मग त्यामध्ये आयडेंटिफाय करणार किती साऱ्या प्रेग्नन्सी मध्ये किती महिलांमध्ये रक्ताची कमी आहे. ओके, मग त्यांना ऍडमिनिस्टर करणार, इम्युनायझेशन देणार. ओके, इम्युनायझेशन दिल्यानंतर त्यांना
रक्त वाढीची गोळी आणि फॉलिक ऍसिड टॅबलेट ही प्रोव्हाइड करणार. ओके. त्यानंतर स्क्रीनिंग करणार म्हणजे किती एज आहे, म्हणजे रिस्क फॅक्टर कोणामध्ये जास्त आहे, हिस्ट्री ऑफ सिझेरियन सेक्शन जास्त आहे का गावामध्ये. ओके. कोणामध्ये जास्त एज लेस दॅन 70 इयर्स ओव्हर 35 इयर्स. ओके. हिस्ट्री स्टील बर्थ आहेत कोणामध्ये, हिस्ट्री ऑफ ब्लिडिंग इन प्रिव्हियस प्रेग्नन्सी, अगोदरच्या प्रेग्नन्सी मध्ये त्यांना ब्लिडिंग झाली होती का, वेट किती आहे, 40च्या आत किती महिलांचे, 70च्या वरती किती महिलांचे. ओके. आणि हाईट आपण चेक करणार. ओके.